सध्या पावसाळा चालू आहे आणि सगळीकडे पावसाचे वातावरण आहे. तर अशा वातावरणामध्ये शरीराला ऊर्जा देणारे आणि गरमागरम पदार्थ आपल्याला खावेसे वाटतात. तर अशा वातावरणामध्ये एकदम झणझणीत, मसालेदार आणि वाफळलेली झटपट तयार होणारी अंडा भुर्जी आणि पाव आणि कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी नाश्त्यासाठी एकदम मस्त आहे. तर चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. त्याचबरोबर कोथिंबीर आणि हिरवी मिरची ही बारीक चिरून तयार ठेवली आहे. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि तो छान लालसर होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असताना एका वाटीत आपण अंडी फोडून घेणार आहोत आणि ती छान फेटून घेणार आहोत. त्यामुळे भुर्जी मऊ आणि छान तयार होते. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, कोथिंबीर मसाला, चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. यानंतर त्यामध्ये फेटून ठेवलेली अंडी घालून घ्यायची आहे आणि सतत हलवत राहायचे आहे. सर्व मसाल्यांसोबत छान एकजीव करून घ्यायचं आहे. अंडी पूर्णपणे शिजल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता तव्यावर थोडंसं तेल लावून पाव दोन्ही बाजूनी हलकेसे खरपूस भाजून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे गरमागरम मसालेदार अंडा भुर्जी पाव सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा. आजची ही झटपट आणि चविष्ट अंडा भुर्जी पाव रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत.